आयची प्रेस कॉन्फरन्स मेन कारण म्हळ्यार आतां कालूच असेंब्ली सेशन सोंपली. ताजेर आमची थोडी प्रतिक्रिया दिवपाक आमचे बरोबर आसा आमचे आमदार कॅप्टन बेन्झी वेगस आनी तशेंच आमचे वायस प्रेसिडेंट प्रोफेसर रामराव वाघ. हांव मागता कॅप्टनाक पयलीं सुरू करचें. काल गोंयभर लोकांनी ही जी बिल पास केले ती आम्ही पळयली आणि जे पद्धतीन ऑपोजिशन ओपोज ऑल दीज बिल्स पूण एक उतर आयकनासतना आज ही बिल सगळी पास करून घेतले आणि तितूंतली सगळ्यान वर्स्ट म्हणटाय ते जे गोवा लेजिस्लेटिव्ह डिप्लोमा नंबर 2070 dated 15th of April 1961 amendment bill 2023 हो जो कुमदाद कोड हा तो कुमदाद कोड तो अमेंड करपाचे बिल जेन्ना प्रोड्यूस केले. कुमदाद जी म्हणटाय ती इतली वर्सांची हे जे कुमदादी सिस्टम हा ते हांवें कॅटेगरिकली सांगले व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस. आणि एज पर आर्टिकल 652 ऑफ द कुमदाद कोड ऑलरेडी एक सेशन मागलेले हा, कन्व्हेन्शन मागलेले हा. ते कन्व्हेन्शन चालू झाले. ते कन्व्हेन्शन कित्याक मागलेले? ते कन्व्हेन्शन वॉज आस्क्ड इन ऑर्डर टू ब्रिंग ऑल दीज अमेंडमेंट्स करपाक सोदता म्हणून गव्हर्नमेंट आणि ते कन्व्हेन्शन काबार जावंक ना पोस्टपोन जाल्ले आणि ते पोस्टपोन जाल्ले कंटिन्यू करनासतना अमेंडमेंट्स आर बीइंग ब्रॉट व्हिच मीन्स in the court of law this amendment and what has been presented can be challenged. It will be challenged, it will be taken up there and you will be put at fault. Ye hum present kele ya bolelo I pleaded to everyone that let us protect the kumdads. You want to bring changes like this but we bring it in the way the kumdad tradition is. Te kit olop jalte detail हांव उलयतलो but Goa should know today that आज वो सरकार जो is hell bent on ensuring that they stop and they bulldoze everything. आणि तितूंतले आमगेलो ऑपोजिशनांतलो एकलो एमएलए काल कितकोन उलयलो आणि कित उलयलो तो सगळ्यांनी उलयलो. When the Kumdad code came, one opposition MLA was in favor of the BJP and what he has done you will be knowing in this press itself. त्याची भायर आता दुसरे बिल आयले म्हणटाय ते एग्रीकल्चराचे. ते एग्रीकल्चरा बिलाचे राइट फ्रॉम द डेफिनेशन till the intention and all the penalties and everything that is there to ensure that the paddy fields which belongs to the Kumdad, 75% of paddy fields today in Goa belong to Kumdad and Kumdad paddy fields cannot be sold, cannot be given to anyone. So ते Kumdadi paddy fields विकपाक जाय आणि जाय ते युटिलाइज करपाक जाय बाय इंडस्ट्रियल पीपल बाय नॉन एग्रीकल्चरिस्ट म्हणून हे बिल करून हाडले. हेही आम्ही ओपोज केले. वी ओपोज, वी वेंट इन द वेल, वी मेड आवर बेस्ट अटेम्प्ट, वी रिक्वेस्टेड. हांवें पर्टिक्युलरली रिक्वेस्ट मोडार ओपोज करून रिक्वेस्ट मोडार वचून सांगले की कांयच जायना, एक पाट माझे फाटी घ्या हे बिल डिस्कस करया, लोकां कडेन मांडया, बरे भाशेन तारया घालया, कितें जाय तें तुमकां करपाक. लेट्स बी व्हेरी स्पेसिफिक. ना म्हणपाक लागले जे कोण शेत रोयना 3 वर्सां शेत रोयना जाल्यार म्हणपाक लागले जमीन वयतली. शेत रोयना म्हूण लोकांक शेत रोवपाक जाय म्हूण ते बिल हाड म्हणपाक लागले. म्हणजे तुम्ही जरी तरी रोयना जाल्यार तुम्ही रोयचे आणि तुम्ही रोयना जाल्यार ती जमीन वयतली. सो अश करपाक गरज ना. जाय ते भाशेन आहा. यू कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स. कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग म्हणून प्रपोज जाले. कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग करूनही तुझ्यानी एन्श्योर करपाक जाता की फेलो जमीन जी आहा ती कल्टिवेट करची म्हणून. बट ना, इंटेन्शन इज ते फार्मिंग जावचे अशें म्हणून इंटेन्शन ना सरकाराचे. सरकाराचे इंटेन्शन आहा की जे तेंगेली जी ब्लॅक कोट लॉबी आसा, जी ब्लॅक कोट लॉबी आसा ते ब्लॅक कोट लॉबी हो सगळो जमीन जी आसा वयची आणि ह्या जमनीचे ब्लॅक कोट लॉबी वचून पयशे करचे. आणि तितून ऑपोजिशनाचो एक एमएलए काल तितून भाग घेतलो. ऑपोजिशनाक काम कितें? ऑपोजिशनाचे काम that we present to everyone what are the faults in this bill and we tell them to take it to the select committee.
not to give them suggestions and bring in amendments to this आणि पास करपाक. ऑपोजिशन एमएलए काल एक वर्ड घातले हितून आणि म्हणपा लागलो सच म्हूण वर्ड मुगे घायले SUCH सच इन दिस पॅराग्राफ जाल्यार पास करपाक लागले. यू कॅन ऍड सच. सो आज कितें जाता तें लोकांक कळपाक क्लियरली वर. वी आर हियर फॉर द पीपल ऑफ गोवा. वी हॅव फॉट yesterday in the assembly. आणि जी सिन्सियरिटी आशिल्ली ती आमगे डोळ्यान, आमगे काळजान, आमगे आवाजांतल्यान आज गोंयकाराक आमी दाखयल्या. आणि आज गोंयकाराक आमी परत एक फावट सांगपाक सोदता. सो मेनी बिल्स गॉट पास्ड yesterday. हे बिल्साचो जो परिणाम जातलो गोंयचेर, गोंयचे जनतेचेर, गोंयचे जमनीचेर, वी विल बी ऑन रिकॉर्ड. आज म्हज्या मुगे भुरग्यांक सांगपा जाता की I fought for Goa. I fought for Goa's land. Your father did not stay quiet. Your father was given the opportunity to raise his voice, to be there for Goa, and I did my job. आणि आज मुगे बाणालकाराक लागून आज हांव जिखोन आज हे परिस्थिती सांबाळपाक म्हूण हांव मुखार सरलो हा. आणि वी डीड आवर बेस्ट. बट गोंयकारांक आज जाण जावपाक गरज की गोंयचे जे सांबाळपाचे जे आहा, जे गोंयचे दायज जे आहा, हे गोंयचे दायज जर तरी सांबाळपाक जाय जाल्यार वी हॅव टू एन्श्योर that there are more legislators coming out from the Aam Aadmi Party. We need good people to voice out, come out, form legislations like this. हे गरज आहा. न्हू आमदारा गेले काम रस्ते करपाचे आणि लाईट घालपाचे आणि उदका पाईपलाईन करपाचे ना. आज आमदार आमी जावन हे करता कित्याक डिपार्टमेंटान सारखे कोऑर्डिनेशन जायना आणि गव्हर्नन्स घट ना आणि ह्यो गोष्टी ज्यो लोकांक फावो जावपाक जायो त्यो जायना. ताका लागून आमचे थिंग गटारां आणि रस्ते आणि हे सगळे आमी मेटे जावपाक पडटा. बट अदरवाइज आवर जॉब इज टू डू दिस लेजिस्लेशन. आणि गोवा अँड गोवन्स कॅन बी प्रोटेक्टेड. आवर चिल्ड्रन्स फ्युचर कॅन बी प्रोटेक्टेड बिकॉज ऑफ दिस. काल एड्युकेशना बद्दल जेन्ना उलयले तेन्ना सगळे स्किल डेव्हलपमेंट उलोवपाक लागले. स्किल डेव्हलपमेंट आमी कॉलेजी आसतनासून जेन्ना हांव चोगले कॉलेजी पास जालो, सेक्रेड हार्ट ऑफ जीसस हायस्कूल कारमनासून हांवें 10th केल्ली, तेन्नाय म्हाका खबर नासली की हांव कितें करपाक जाय. पर्संटेज बरी पडली म्हणून सायन्स केली. आजी तीच परिस्थिती आहा. आमी पास जाल्ले 90s 92 93 तेन्ना परिस्थिती आसली की आमकां खबर नासलें पर्संटेज बरी पडली म्हणून सायन्स. आजी परिस्थिती सेम. पेरेंट्सांकूय कांयच खबर ना, ताका कांयच कितकोन भुरग्याक डायरेक्शन दिवपाचें खबर ना. बट टूल्स आर अवेलेबल. आज जेन्ना आमी गेले ते फाटी सायकोमेट्रीक टेस्ट कंडक्ट केल्लो बाणाले कॉन्स्टिट्युएन्सींत, तेन्ना आमकां थ्रू दॅट सायकोमेट्रीक टेस्ट कळोन आयलें की कितलींशीं भुरगीं दे आर नॉट सुटेबल टू इवन गो टू 11th स्टँडर्ड. म्हणजे कितें जेन्ना एक भुरगो 11th स्टँडर्ड वचपा ताजी मायंड ना थ्रू द सायकोमेट्रीक टेस्ट, दॅट मीन्स वी नीड टू सी वॉट एल्स इज ही स्पेशालिटी टू दॅट कोर्स. आणि ते कोर्सांतल्यान सायकोमेट्रीक टेस्टांतल्यान कळटा की हो भुरगो 11th वचनासतना आर्ट्स जावं सायन्स वचनासतना प्लंबरिंग करून गेलो, टीव्ही टेक्निशियन जालो, मोबाईल टेक्निशियन जालो, एरोनॉटिकल रोबोटिक्स कोर्स करपाक गेलो, तागे ते डायरेक्शनाक गेलो जाल्यार तो फुलफिल जातलो. हे स्किल ते भुरग्यांक आहा. सो थ्रू सायकोमेट्रिक्स टेस्ट वी हॅव टू पुल डाऊन दिस स्किल. आणि ही स्किल घेऊन भुरग्यांक वचपाची गरज आहा. सो हे सरकाराचें काम. पूण व्हेरी सॅड टू सी दॅट आज सीएमागे कॉन्स्टिट्युएन्सींत तुम्ही कोणूय वचा, जितली स्कूल आसा सीएमागे कॉन्स्टिट्युएन्सींत वचा आणि एनालाइज करा. सी द क्वालिटी ऑफ एड्युकेशन दॅट इज गोइंग देअर. ते भुरग्यांक एक चोया कितकोन तेंगे एड्युकेशनाक कितें फावो जालें तें कांयच ना. इट इज सो बॅड. सो टुडे वी आर हियर that we try to ensure that we do good for Goa and Goans at large. We will keep fighting. We will keep ensuring that we will raise our voices. We will fight towards this bill. Further, we are going to write against whatever we have opposed. I am going to write it and I am going to hand it over to the governor. I am going to hand it over to the speaker that I still don't agree to this and they need to still please reconsider on these things. This is what is going to be my next step. जसे आमदार बाबांनी सांगले,
आम्ही जेन्ना स्वताक लोकशाही म्हणटा तेन्ना पार्लमेंट आणि विधानसभा ह्या लोकशाहीची देवळां असता आणि द एसेन्स ऑफ पार्लमेंट अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इज डिबेट. जे गोंयकाराचे प्रश्न असता, जे गोंयकाराचे विषय असता, ताचेर कितें तरी सुटावो जावचो म्हणून ही विधानसभेची असेंब्ली सेशन जाता. आणि ही जी डिबेट असता ती दोन माध्यमांच्यान जाता. एक म्हळ्यार क्वेश्चन्स, आमदार सरकाराक प्रश्न विचारता आणि सरकाराक उत्तर दिवचें पडटा. आणि दुसरें माध्यम म्हळ्यार पासिंग लॉज, बिल्स प्रेझेंट करता आणि हे लॉज पास जाता. पूण आमकां सगळ्यांक खबर आसा की भारतीय जनता पार्टी जी आसा तांकां डिबेट आवडना. म्हणून ह्या दोन्ही माध्यमांचेर कशें ताणें सप्रेस करपाचे प्रयत्न केले तुमकां सगळ्यांक खबर आसा. क्वेश्चन्स जे असता ताचेर ताणें रेस्ट्रिक्शन घाल्ले आसा की फक्त फाटल्या 5 वर्सांचेर तुमकां प्रश्न विचारूंक शकता. आणि बिल्स आमी पळयला, बिल्स पयली म्हळ्यार इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, जशें आमदार बाबान म्हटले, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणजे कायदे करपाचे ताचे मेन ताजे हे आसता, ड्युटी आसता. पूण हो कायदो करतना हे सरकार आमी पळयला भारतीय जनता पार्टीचे कांयच इन्फॉर्मेशन दिना. लास्ट मिनिट बिल प्रेझेंट करतात, स्टडी करपाक कसलोच टायम दिना. आणि एका दिसान 7 बिलां, काल आमी पळयली, एका दिसान 7 बिलां पास केली विदाउट एनी डिबेट. म्हणजे इतले आमदारांनी आमचे ओपोज केले तरी पूण कोणाकूच कांयच उलोवंक दिवना. खरें म्हळ्यार जेन्ना खंयचें बिल प्रेझेंट जाता आनी ताचेर विवाद जाता, जावं ते 40सांचो एक आमदार सुद्दां म्हणटा की बाबा ना, आपल्याक कितें तरी प्रॉब्लेम आसा ह्या बिलान, हाजेर चड स्टडी जावची, जाल्यार सरकाराचे आनी स्पिकराचे कर्तव्य आसता की हे बिल सिलेक्ट कमिटीक धाडप आसता. सिलेक्ट कमिटी म्हळ्यार एक स्पेशल कमिटी तयार करता जे बिल स्टडी करता आनी ताचेर डिस्कशन आनी डिबेट करून कितें तरी अमेंडमेंट्स करून नेक्स्ट सेशनाक परत प्रेझेंट करता. पूण आमी पळयला की जेन्नाच्यान दोतोर प्रमोद सावंताचें सरकार गोंयांत घडलां, एक सुद्दां सिलेक्ट कमिटी हे जावंक ना फाटल्या 4 वर्सांनी. म्हणजे दिस इज हायट ऑफ एरोगन्स. म्हळ्यार लोकशाही खंय उरली तरी. तुमची सुपर मेजॉरिटी आसा म्हणून तुम्ही कितेंय बिल कशाय भशेन पास करतले, लोकांचो कांयच हाजेर प्रश्न हे करपाचो हक्क ना. सो दिस इज कंप्लीट एरोगन्स अँड दिस इज मर्डर ऑफ डेमोक्रेसी. आणि आमी हाचो सामको निशेध करता. आणि हांव सांगूंक सोदता, दिल्लीक आमची सुपर मेजॉरिटी आसा, पूण ही सुपर मेजॉरिटी आमकां दिल्लीच्या लोकांनी दिल्या. आज 70चे 62 MLA दिल्लीक आसा ते आम आदमी पार्टीचे. तुम्ही जे 33 आमदार घेऊन भोंवता ते अर्धे तुमचे विकिल्ले, अर्धे सगळे काँग्रेसीचे आमदार तुम्ही भरून हाडल्या विकते घेऊन तांकां धमक्यो दिवन. तुमकां लोकांनी सुपर मेजॉरिटी दिवंक नाशिल्ली. पूण दिल्लीक आमच्या पार्टीक लोकांनी सुपर मेजॉरिटी दिवन सुद्दां आमी अशें वागना. आमचें बजेट सेशन पयरूच जालां, तातूंत बीजेपीचे जे 8 आमदार आशिल्ले तांणी वोट ऑफ नो कॉन्फिडन्स हाडलो. वोट ऑफ नो कॉन्फिडन्स हाडपाक सुद्दां 14 आमदार जाय पडटा, हांचे कडेन तितले सुद्दां आमदार नाशिल्ले. सो तांकां वोट ऑफ नो कॉन्फिडन्स हाडपाकूच शकले ना. पूण आम आदमी पार्टी डेमोक्रेसी आनी लोकशायेन इतली बिलीव करता, तुमकां बिलीव जावचें ना. आमीच वोट ऑफ नो कॉन्फिडन्स हाडले. अरविंद केजरीवालान म्हटलें, तुम्ही जर नो कॉन्फिडन्स वोट हाडूंक सोदता जाल्यार तुमच्या मनान कितें तरी प्रश्न आसतले, तुमकां कितें तरी एक्सपोज करूंक जाय आशिल्ले. तुमकां जर ते लोकांनी ऑपॉर्च्युनिटी दिवंक ना, आमी दिता आमचो. आनी तांणी हो वोट ऑफ नो कॉन्फिडन्स हाडलो आनी ऑफकोर्स तो वोट कंप्लिटली म्हळ्यार डिफीट जालो. पूण अरविंद केजरीवालान त्या 8 आमदारांक ह्या विशयाचेर उलोवपाक एक संदी दिली. दॅट इज डेमोक्रेसी. हाका लोकशाही म्हणटा. तर आज भारतीय जनता पार्टीक हो अहंकार जाल्लो आसा. इट हॅज बिकम एन एरोगन्स. आणि काल जे आमी पळयले, एका बरोबर 7 बिल धडाधड पास केले. आणि कसली बिलां ही? एग्रीकल्चरल रेस्ट्रिक्ट, कितें तें नांव सुद्दां म्हाका रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर. हे टायटलूच उलटें आसा. खरें म्हळ्यार ह्या बिलान पळयल्यार सगळे रेस्ट्रिक्शन काडिल्ले आसा फॉर ट्रान्सफर. असली फटींगपणां चल्ल्या. ह्या बिलाचेर हांव उलोवपाक प्रोफेसर वागाक सांगतलो. पूण सांगपाचें म्हळ्यार ही जी बिलां आसा दीज आर डेंजरस फॉर गोवा. हे गोंय जितलें उरलां तें सुद्दां विकून काडपाक हे सगळे प्रयत्न.
आणि हे प्रयत्न कोण करता ते मुद्दाम पळयात. काल हे बिल कोणे हाडला, ही कम्युनिदाद बिल आणि एग्रीकल्चरल बिल कोणे हाडला? पणजेचोच आमदार बाबूश मनसरात. व बाबूश मनसरात कोण लोकांनी विसरचे न्ही. 2007-2006 हे तर व्हडलें आंदोलन जाल्लें. रिजनल प्लॅन तो कितें आशिल्लो? होच बाबूश मनसरात तेन्ना सुद्धा आमचे सगळे शेतां बितां भाटां सगळी ती ब्रावन करून कन्वर्ट करून विकूंक सोदतालो. होच प्रयत्न ह्या बिलाच्या माध्यमांतल्यान जाता. सो लोकांनी विसरचे न्ही. हे सगळे आसा ते आमदार न्ही, हे सोरोप हे आमचे गोंय काबार करूंक सोदता. आणि लोकांनी जर जागे जावन हांकां थांबयले ना जाल्यार आमचे गोंय आमकां उरपाचें ना. सो हांव कमेंट करता आमच्या आमदाराक बाब बेन्झी वेगस तशेंच इंजिनियर क्रूज सिल्वा. दोग जाणांनी 40ांचे बाकीचे सगळे आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीक सपोर्ट केले जाल्यार सुद्धा काय फरक पडना. दोग आमदार सदांच गोंयकारां बरोबर आसतले. आणि एक सांगपाक म्हळ्यार लास्ट काल जे बिलाचे डिस्कशन चलतना जे स्वताक ऑपोजिशन एमएलए म्हणटा तांणी कितें हातून रोल प्ले केला तुम्ही सगळ्यांनी पळयला. हांव नाव घेवन सांगता, काँग्रेसीचो एमएलए एडवोकेट कार्लोस फेरेरा. आमकां खूब रिस्पेक्ट आसा. ही इज अ लिगल लुमिनरी. गोंयचो आदलो एडवोकेट जनरल सुद्धा आसा. पूण अशें इम्पॉर्टंट बिल आसतना कम्युनिदाद बिल आणि एग्रीकल्चर बिल तातूंत तो ताजो लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणटा की आम्ही ओपोज करता. पूण त्याच डिबेटीन एडवोकेट कार्लोस म्हणटा की तुम्ही असे चेंजेस करा, तुम्ही तसे चेंजेस करा, देन द बिल विल बी ओके. म्हणजे हो ऑपोजिशन एमएलए सरकाराक सजेशनां दिता ही बिल कशी पास करून घेवपाची ती. हे असेंब्ली डिबेटीन जावंक जाय आशिल्लें. यू शुड हॅव आस्क्ड फॉर सिलेक्ट कमिटी. तातूंत मागीर तूं तुजी सजेशनां दी. पूण आमी पळयलें की म्हळ्यार हो अनऑफिशियल एडवोकेट जनरल जाला काय भारतीय जनता पार्टी सरकाराचो असो प्रश्न आयिल्लो आसा. सो आमी परत गोंयकारांक मुद्दम फक्त विधानसभे म्हळ्यार कितें अशें एंटरटेनमेंट म्हणून पळोवं नाकात. हातून कोण कितें उलयता, कित्याक उलयता ते मुद्दम तुम्ही दोळे उगडून पळयात. कित्याक हातून आमचो फुडार ठरतात आणि हो फुडार ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारा बरोबर बरो दिसना. हांव मागता प्रोफेसर वाघाक की एग्रीकल्चर बिलाचेर स्पेसिफीक तांची रिएक्शन दिवचें. हे जे 4 दिसाचे बजेट अधिवेशन जे आशिल्लें म्हणजे एक दीस कर्टेल्यूय केलो, 4 दीस जाले ते काल सोंपले. 31 मार्च जो दीस एक फायनान्शियल इयर एंडिंग आसता आणि आज 1 एप्रील फुल्स डे. काल जी तांणी म्हणजे बिलां जशी 31 मार्चाक सगळे गव्हर्नमेंट ऑफिसांनी बेगीन 31 तारखेक बिलां क्लियर करता किंवा मागीर फायनान्शियल एड जाता, तशी काल ही बिलां क्लियर केल्यात आणि आयच्यान लोकांक फूल करपाची एक पद्दत सुरू जाल्या. सो जो आरोप आसा की हे जे बिल म्हणजे बेन्झी बाबांनी म्हटला की रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चरल लँड हो येवपाचो मूळ उद्देश कितें तो पयलीं कोणाकच कळना. म्हणजे हाचो कितें तरी हिडन एजंडा आसा. खंय गरज नासतना हे बिल आता कित्याक म्हूण आयला काय कळना. जेन्ना एग्रीकल्चरल रिलेटेड कितलेशेच ऍक्ट ऑलरेडी आर इन फोर्स आणि इन्क्लुडिंग कम्युनिदाद कोड जो सारको स्ट्रॉंग आसा तो आसा म्हणून आमचे इतले वर्साचे खुबश्यो ज्यो शेती जी आसा म्हणजे आमच्या सांताद्री मतदारसंघात वा तिसवाडीन आणि सालसेत बी जी खाजन शेती आसा ती सगळी ह्या कम्युनिदादीच्या संस्थेक लागून आसा. सरकारान कितें तरी नवे नवे काडून रुल्स काडून सुद्धा हालयली पूण अजून ती हालोना. मातशी डेंजर झोन आसा. काल ताजेर डिस्कशनूय जाल्लें. पूण आज हो जो कायदो जो आतां पास करूंक सोदतात ताजे वयल्यान हे होलसेल म्हाका दिसता शेताचो सेल करपाचो एक डाव इंडस्ट्रियलिस्टांक थंय एक्चुअली तेणे एग्रीकल्चरिस्ट म्हणून जी नांवां घातल्या ती त्या पिरियडार इंडस्ट्रियलिस्ट म्हणपाचे. कित्याक हो सगळो डाव जो आसा तो रेस्ट्रिक्शनाक ना, हाऊ टू फॅसिलिटेट द ट्रान्सफर. सो पयलींच डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर इतलें रॉंग आसा. एक नॅरो डेफिनेशन आज रेव्हेन्यू डिपार्टमेंट इज डिफायनिंग व्हॉट इज एग्रीकल्चर. सो ते एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचो फायदो कितें? हांच्या डेफिनेशनान एग्रीकल्चर म्हणल्यार पॅडी कल्टिवेशन आणि ते जर लावपी तो एग्रीकल्चरिस्ट. आता तो खंयचो तेवूय ना, गोंयचो गोंया भायलो ते ना. इंडस्ट्रियलिस्ट खंयचे येतले, कमिट्यो खंयच्यो येतल्यो आणि अशें करून जे तेणी क्लॉजीस घातल्यात तातूंत आडोवपाचें कशें कांयच ना. फक्त तुका ही जागा तुका कशी मेळटली दुसऱ्या कोणा तरी इंडस्ट्रियलिस्टाक हाजेर हे सगळे क्लॉज आसा. आणि अत्यंत घातक अशे क्लॉज म्हणल्यार सगळो पावर कलेक्टराक दिला. ही वील डिसायड खंयचे शेत खंयचे हे शेत गाय ना हे त्याच प्रमाणे ते दिवप गाय ना. सो कलेक्टर आणि ही जी संस्था आसा रिलेटेड टू रेव्हेन्यू
आणि आमच्या ह्या शेत सगळ्या संपदेची कितलीशीच वाट लायली आसा. हाय लेवल ऑफ करप्शन इन खाजन कोमुंदा टेनंट असोसिएशन हे सगळे इट इज बिकॉज ऑफ दिस सिस्टम ही जी आसा रेव्हेन्यू ऑफिशियल्साची आणि तांच्या हातान जर आमची परती एग्रीकल्चरल जी कितें उरल्या जी शेती संपदा जी कितें उरल्या आणि कोमुंदातीन जी सांबाळून दवरल्या आज तुम्ही कोमुंदात कोड यू आर टचिंग इनडायरेक्टली थ्रू दीस प्लस ते दुसरे बिल आसा कोमुंदातीचे म्हणजे एकूण आमच्या एग्रीकल्चरल सिस्टम जी गोंयांत इतले वर्सां सांबाळून दवरल्या ताजेर घालो घालपाक हे वेगळे वेगळे बिलां जी डायरेक्ट तांकां चेंज करूंक मेळना थोडे थोडे गोष्टी एग्रीकल्चरल टेनन्सी आणि फिशिंग रायट्स आसा बाकीचे रायट आसा हे सगळे बिल जर पळयत जाल्यार इट इज कॉन्फ्लिक्टिंग हे सो जसो वाल्मिकी नायक म्हणटा की दिस शूड हॅव गॉन टू सिलेक्ट कमिटी सो ते कॉन्फ्लिक्ट बाकीच्या बिलांकडे कशे जाता आमचे बाकीचे बिल्स आणि हाव दीज आर इन कॉन्फ्लिक्ट एग्रीकल्चरल डिपार्टमेंटाचो हाजेर व्यू कितें हॅज इट बीन टेकन जेन्ना तुमी डेफिनेशन हांगा करता शेतीचे अशें तशें सो म्हाका दिसता हे बिल आयज भायर उडोवपाचो वेळ आसा आणि ताका लागून जशे लास्ट टाइम ते कसले अधिकारिणी बिल भुमी अधिकारिणी बिल जशे मागीर पास केले गडबडीन आणि ते फाटी घेवचे पडले तसोच मुवमेंट आज म्हाका दिसता कित्याक कालच्यान आमी पळयला लोकांचो हाजेर आज म्हणजे खूब क्षोभ जाला खूब राग आसा आणि तो परगटत जाले आणि म्हाका दिसता परत ह्या सरकाराक लोकांच्या रोशाक बळी पडचे पडटले आयज सगळे एनजीओज सगळ्यो संघटना काल सुद्धा हांवें पळयला कितलेशेच जाण कोणूच एकटो ह्या बिलाच्या सपोर्टाक उलयना सो म्हाका दिसता सरकाराक गंभीर परिणामाक तोंड दिवचे पडटले ते जर शाणे आसत जाल्यार हे बिल तुमी तशेंच दवरात सस्पेंड करा वा वॉट एव्हर इज द लिगल प्रोसिजर आसा तो फॉलो करात आणि म्हाका दिसता ताजेर फुडली जी कारवाई आसा ती करपाक जाय आज मादयेच्या विशयाचेर गोंय पेटला आता हाजेरूय जर तुम्ही परत लोकांक पेटोवपाक सोदता म्हणजे परत लोकांक रस्त्यार हाडटात आणि तुम्ही सुशेगाद 4 दिसांचे अधिवेशन घेतात आपल्याक जाय ते वेगवेगळी बिलां पास करतात आमकां दिसता ह्या अधिवेशनाचो उद्देश हो हे फक्त ही बिलां पास करपाकूच आनी 3 दिसाचो फक्त तेणे एमएलए एक एलएक्यू थोडा विचारपाक ते सुद्धा सारखे विचारपाक मेळना त्याचे रिप्लायज मेळना तुम्ही जर एलएक्यू सगळे जर तुम्ही एनालायज करीत कितलीशी स्कॅमां भायर सरतली साध्या त्या शेताचेरूच उलयता म्हणून सांगता फाटल्या दिसांनी त्यांनी सेव्ह सॉयल म्हणून एक मुवमेंट केलो आणि एक एमओयू केला तो आम्ही आमच्या आमदार क्रूज हाणें एक क्वेश्चन विचारलेलो ताजे कितें जालें फुडें काय म्हणून तुम्ही तो एमओयू वाचा तितून कांयच ना आम्ही क्वेश्चन विचारलेलो की तांचे कडेन कोण एक्सपर्ट आसा हे सेव्ह सॉयल मुवमेंट ईशा फाउंडेशन सद्गुरू कोण आसा तांचे कडेन कोण एक्सपर्ट आसा गव्हर्नमेंटा कडेन इन्फॉर्मेशन ना वी डोंट हॅव एनी इन्फॉर्मेशन तो लॉन्च केला पयलीं आसा सेव्ह सॉयल मुवमेंट आनी कितें ती सायकल यात्रा आनी कितें केल्ली ताजो खर्च 3.25 करोड जशे बाकीचे सगळे इव्हेंट्स गव्हर्नमेंट करता आनी फक्त इव्हेंट आनी एक आमी इन्फॉर्मेशन पब्लिसिटी क्वेश्चन करतलो ताजे वयल्यान आमकां कळ्ळें तिरंगा यात्रा 2.25 कोटी खर्च आख्खे गोंयभर ते जेन्ना हर घर तिरंगा केलो हे कितें चल्लां म्हणजे फक्त इव्हेंट करप तेवूय बी लोकांच्या पयशांनी 3.25 कोटी खर्च करून तुम्ही सेव्ह सॉयल मुवमेंट स्टार्ट केलो 6-7 महिने झाले ताजे फाटल्यान कसली ट्रेनिंग ताजे कडेन ना ते कितें करता ते ना तांचे टेक्निकल इन्फॉर्मेशन ना तांचो सॉयल पॉलिसी कितें आसा ती गव्हर्नमेंटा कडेन ना ऑल दिस इज बोगस सगळे फक्त शो करपाक कोणाक तरी खुश करपाक एखाद्या सेंट्रलांतल्यान कितें तरी तांकां डायरेक्टिव्ह येता अमको येता रामदेव बाबा येता सद्गुरू येता ताजे इव्हेंट करा आणि ते इव्हेंट गोंयच्या आमच्या जनतेच्या खर्चान हे सगळे इव्हेंट करतात एंड रिझल्ट झिरो सेव्ह सॉयल मुवमेंट जर तुम्ही म्हणटात हे खाजन शेतीचे तांकां कितें खबर आसा सद्गुरू वा कोणी ईशा फाउंडेशन कोणीय जी आमची एक युनिक जी सिस्टम आसा त्याची तांकां कितें कॅन दे गायड अस ऑन दिस सो ह्यो सगळ्यो फटींगपणाचे धंदे जर तुम्ही सोडात शेतीचेर लक्ष दियात काल रिझोल्युशनय आशिल्ली काल डिस्कशन जालें कितलेशेच फावटी शेतीचेर डिस्कशन जाला पूण तातूंतल्यान सरकार गंभीर आसा काय ना हेंय कळना कितें एक्झॅक्ट ते काम करू शकता सोदता हेवूय कळना आणि थोडे प्रश्न ते एकदम म्हणजे असे हसण्यावारी वतात आणि त्याचे सिरियसनेस ना सो हे जे वेगळे वेगळे एलएक्यूज आसात वेगळे वेगळे रिझोल्युशन्स आशिल्ली ती सिरियसनेस घेऊन सरकारान वा लोकांनी ती स्टडी करपाक जाय आनी प्रश्न विचारपाक जाय की ह्या सगळ्या गोष्टीचो कितें पाठपुरावो जालो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट पळयला की टुरिझमाचेर काल डिस्कशन चालू आशिल्लें थंय जर पळयत जाल्यार चडशे सगळे एमओयू आसा ते नॉन गव्हर्नन्सांनी केल्ले आसा सगळे प्रॉपर्टी लीज आसा ते नॉन गव्हर्नन्सांनी केल्ले कितलेशे व्हॉल्युमिनस इन्फॉर्मेशन पीपल हॅव टू गो थ्रू दीस आणि फायंड आउट कितें चल्लां ते
फक्त असेंब्ली सेशन इज एन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू गेट ऑल दिस इन्फॉर्मेशन आणि तेव्हा मी कर्टेल करता त्याचे डिस्कशन नसता एलएक्यूज जे स्टार्ट क्वेश्चन असता एक 3-4 क्वेश्चन माणसं पर डे येता एक्चुअली 20 तरी क्वेश्चन ते थंय येवपाक जाय पण ते सगळे एमएलए उलोवपूय मेळना आणि हांव अभिनंदन करता कॅप्टन वेन्सी वेगस आणि इंजिनियर क्रूज सिल्वा हे आमचे दोन्ही एमएलएनी मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आपलो कोर्ट आसा तितलेय त्यांनी क्वेश्चन विचारले या फावट त्यांनी कितलीशीच प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन्स घातली कितलीशीच कॉलिंग अटेन्शन घातले 0 वरान ते उलयले हाचेर सगळ्याचेर तांणी अभ्यास करून एका वर्सा भितर आमच्या हे दोन्ही एमएलएनी एक स्ट्रॉंग अशी एक इमेज जी तयार केल्ली आसा सरकाराक धारेर धरपाक ती म्हाका दिसता कौतुकास्पद आसा आणि डिबेट शूड हॅपन इन द असेंब्ली आणि ताका लागून तांकां स्पेस दिवपाक जाय तांकां टाइम दिवपाक जाय तांचे म्हणणे सिरियसली घेवपाक जाय ते सरकारान करपाक जाय आणि महत्वाचो मुद्दो म्हणल्यार ही जी बिल्स आसात ही बिल्स म्हाका दिसता आज लोकांनी परत एकदा सगळ्यांनी एकठांय येवन सरकारचो निषेध करून सरकाराक कंपेल करचे पडटले की ही बिल तुम्ही फाटी घ्या. एक प्रश्न असा म्हणटा यू आर प्रेसिडेंट ऑफ वन ऑफ द कोमलीदार असोसिएशन. Now, just to see that whether as a president or Komlidas will take this issue to the court and whether even the agricultural bill like Cool Mulkar Association म्हणटाले पळय आज तुम्ही फाल्यां पास करता परवानच्यान आमी रस्त्यार येतले कोर्टान येतले so you all will also be supporting it. So, where Kumdad is concerned, definitely the Kumdad entire team which is there, you know, association of Kumdad Guna, and also association of Kumdad is there. So all are going to sit down together and understand how we have to represent it in court. Yes, definitely. Yesterday in the floor of the house, I sanglo, it is bad in law. It is bad in law. You cannot go and do this kind of an amendments when the convention is not completed as per the Article 652. And जेन्ना हे म्हणले तेन्ना कार्लोस उब रावलो आणि त्या म्हणपाक लागलो ना अशी गरज ना. सो this is where that unity of opposition जी आहा आणि जी आमगे आली ती आज थिंग ब्रीच झाली just because of one Congress MLA, and Congress MLA has again put Goa to a shame. 8 MLAs have gone, has put Goa to a shame. Again MLA in the floor of the house has put Goa to a shame. परत LOP आपलो इतलो फर्स्ट टाइम LOP जाऊन तो सगळ्याक आमकां युनायटेड धरून एक मुद्द्याचेर एक माइंडसेट करून आमी सगळे वावर करतात. बट हियर एडवोकेट कार्लोस फेल टू गोवा. हांव परत सांगपाक सोदता वी आर हियर टू वर्क फॉर द पीपल ऑफ गोवा. सावंडाक आज आख्खे गोंय आज बोर्ड जाल्ली आसा. कित्याक जाली ती बोर्ड? कोण गेलो कोर्टान? कित्याक गेलो? वयच पयलीं कित्याक चिंतूना? Why is this now Davranji music band? It's again because of this Congress MLA. Again because of this Congress MLA. Yesterday agriculture, if you see on page number 3, such word mun add karun upa laglo. Add one word and everything is done. Here is the problem. So we need to understand, and I would say that the Congress needs to ask him, why did he do like this on the floor of the house? Kidak Goenkarak tene backstep kele openly in the floor of the house. वयल्यान भायल्यान येवन परत प्रेस दिला. He again gave a press outside saying that everything you cannot oppose, you have to give suggestions to the government. तुक जर इतली सजेशन दिवपा इतली उमेद आसा जाल्यार जॉइन जाव बरे बीजेपी को. 8 जाण गेले जाल्यार तू कित्याक वचना? Why did you stay here to do this backstepping? I think leader of opposition needs to ask him and make him accountable for what he has done yesterday. Because of him, yesterday these two bills which we were united has got, weakened up over there. And the BJP government has taken advantage of this. We hold him responsible for this act. And people of Goa must tell us, why did he speak like this? Will AAP go to court on these issues? The others might go to court. See, whether to go to court, yes or no, these answers cannot be done over a press conference. You have to analyze it, whether this matter can be taken to court, how it has to be represented to court, who is the right body to take it to court. Because an organization represents in a big way. Kumdad has been maintained. But if options are open, If options are open, definitely our convener and our president, Advocate Amit, is the best person to evaluate these things. And I think definitely if things are there in the right frame of mind, we will definitely take the right step as a as a strong opposition and being the second largest opposition today in Goa. So I think we will do our work. गव्हर्नमेंटान अशें कितलेशेच कडेन
करोड्स ऑफ इन्वेस्ट करून जमनी घेतल्या इंडस्ट्रियल करपाचा आनी ते 10 वर्सां पेंडिंग दवरले तेका व्हरून लागना. चोय हो रूल आता गव्हर्नमेंटाक गेलो, गव्हर्नमेंटचो कायदो काडटा. Back of the mind, they have too many things undisclosed. Where it will be applicable, where it will not applicable, that only that person who is framing the laws and for what, that they very well know. Agricultural law आज किती हुंची जमीन चोय सामान्य मनशा लागून काय हाडलाय तेमी. So definitely the government is aware of what they have to do and when, and that is the reason this introduction is happening. आणि याद दवरपाक काल प्रायव्हेट मेंबर्स डे. प्रायव्हेट मेंबर्स डे म्हणल्यार कितें? प्रायव्हेट मेंबरागेले रेझोल्युशन इज सुप्रीम त्यो जावपा जायो आनी त्यो जाले म्हणटरी काबार जाताले सेशन. पूण काल बिलां पास केले, ही बिलां पयलीं पास करपाक आशिल्ली. सो जे आमगेची रायट टू प्रिव्हिलेज आहा ती रायट टू प्रिव्हिलेज आज ह्या सरकारान सारकीच काबार केल्ली आहा. रायट टू प्रिव्हिलेज ऑफ एश्युरन्स इज गिवन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणा. आमकां एश्युरन्स मेळत आसा. लाडली लक्ष्मी 31 मार्च एश्युरन्स दिल्ली सीएमान कितें दिवंक ना. तुम्ही सगळे आहात, तुमगेली भुरगीं आसतली लाडली लक्ष्मी स्किमाची. 31 मार्च 2023 म्हणल्यार सगळ्यो लाडली लक्ष्मी रिलीज करता. हो एप्रिल फूल ताणे पयलोच करून दवरलो आमकां. सो एश्युरन्सीस ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आर नॉट गिवन. दे आर जस्ट गिवन फॉर टेक पीपल ऑन राईड. सो आय थिंक पीपल ऑफ गोवा नीड्स टू अंडरस्टँड की 5 वर्सां जो तुम्ही वोट मारता तो सांबाळून कित्याक मारपाचो. We are dying every day. Goa is dying every day because of this vote which we had done last year. Let's not keep on killing Goa and Goans by putting and casting your votes to this kind of governance. आज governance change करपाचे मॉडेल दाखोवन दिला. पयली भाशेन टाइम ना. It is high time for a change. We need to ensure that this change happens. आणि change आम्ही दिल्लीत करून दाखवली आहा. पहिले आम्ही युनियन टेरिटरी म्हणून खूपशे आशिल्ले. टुडे वी डू नॉट हॅव एनी चॉईस टू से दॅट वी कॅनॉट डेव्हलप पंजाब. आणि वी कॉन्फिडेंटली से पंजाब इज गेटिंग डेव्हलप इन द राईट डायरेक्शन. अँड दिस इज व्हॉट गोवा नीड्स टू गो. पीपल ऑफ गोवा नीड्स टू अंडरस्टँड दॅट वी डिझर्व बेटर अँड युअर वोट कॅन मेक इट ऑल हॅपन. 2024 इज द टाइम वेर दे हॅव टू शो दिस अँड देन 2027 इज द नेक्स्ट टाइम. काल मागीन गुदिनोन एक स्टेटमेंट केला की डेल्टीन कॉर्पोरेशन येता मोपा एअरपोर्टाच्या लागीं ते चडशे गोंयकारांक जॉब मेळटले अशें सांगलां तेणें. आणि ऍट द सेम टाइम एकाच प्रवीण आलेकरान म्हटलें की मोबिनान स्टेटमेंट मोबिनान खबर आहा की कोणाक कांय तिका जॉब मेळ्ळो ना आनी मोबिनान हेजेर स्टडी करचें म्हटलें सेम इश्यूचेर. The problem is that is a dream house. आम्ही ते ड्रीम हाऊसान भितर सरता आणि हे स्वप्न दाखोवपाचे सगळे आसा. तू जरी तरी थिंक कॉर्पोरेशन येता, डेल्टन कॉर्पोरेशन येता या कितें येता, आज खबर आहा जाल्यार तुवें आज तेंकडे विचारपाक जाय तुमची 500 जॉब आसा ते कसले, कोण जनरल मॅनेजर, कोण इलेक्ट्रिकल टेक्निशियन, कोण इंजिनियर, कोण हे. आणि हे 500 जॉब ते जाग्यार ते कॉन्स्टिट्युएन्सी जितल्यो कॉलेजी आसा ते तितल्याकूय त्यो फीड करपाक जायो. वी वॉन्ट पीपल देयर. टेक इंटरव्यूज ऑफ चिल्ड्रन हू आर डुईंग नाव अंडर ग्रॅज्युएट्स who are interested and prepare them with their skills side by side. Second year भुरग्याक ते जॉबाक स्किल आहा जाल्यार ते रेडी कर आणि 3 वर्सां जावपाक. दिस हॅज टू हॅपन. आणि हेजेर करपाक इंटेंट सारको आसपाक जाय. नियत जी म्हणटा आमी इंटेन्शन जरी तरी आज एकल्याक ना, बारीक बारीक वस्तू चोवपाचें इंटेन्शन आज सरकाराक आणि मिनिस्टराक आसपाक जाय. सांगले म्हण काय ना जावपाक फॉर्म्युला एक डिफरंट आसता. पयलीं टॅक्स इश्यू बी ताणें सॉल्व करपाक जाय ती अजून तेजेर कांय सॉल्व जायना. म्हणजे सीएमान काल एक स्टेटमेंट केलो की जे कोण ओपोज करताले एग्रीकल्चर बिलाक हावसान तेंका लँड गोयचे एग्रीकल्चर लँड प्रोटेक्ट करपाचे ना आनी तेंचो खंय तरी इंट्रस्ट आहा हे लँड विकपाचो अशें सीएमान स्टेटमेंट केलें. तेजेर तुमचें म्हाका दिसता सीएमाचेर चर्चा केल्ली बरोच आणि कितें उलया आमी भरपूर उलयला. सीएम जे म्हणटा आणि जे सीएम करून दाखयता ते सीएमाकू बरें दिसल्या पुरो. हांव मागता ताका एक पाट पूण प्रोसेसार येवपा जाय. तो कितें उलयता ते सारकें हांव सगळे पॉलिटिक्स काय म्हूण हूं वयतलो काय म्हण सगळे करून फायनली कितें पूण जावपा जाय न्ही. ते सगळे खोके खोके म्हणून मागीर ऑल ओके जायना न्ही तें अशें तें. ज्या मनशाचें नांवच प्रॉपर्टी सावन दवरला आतां तो लोकांक सांगता की तो प्रॉपर्टी विकतले म्हणून. थँक्यू.